नेक्स्ट इंटरॅक्शन इज कॉम्पिटिशन, स्पर्धा. प्रत्येक जण आपल्या अस्तित्वासाठी झगडत असतोच आणि त्यातून निर्माण होते स्पर्धा. त्यातून निर्माण होते स्पर्धा. जर नीड सेम असेल, जसं MBBS ला प्रवेश घ्यायचा आहे, 3 लाख विद्यार्थी ॲपियर होतात आणि 2700च्या आसपास जागा आपल्याकडे आहेत. त्यामुळं इथं 3 कॉम्पिटिशन MBBS साठी आपल्याकडं पाहायला मिळेल. आणि डार्विननं सांगितलेलंच आहे, स्ट्रगल फॉर एक्झिस्टन्स. त्यांनी स्ट्रगल फॉर एक्झिस्टन्सचा कन्सेप्ट सांगितलेलाच आहे. प्रत्येक जण आपल्या अस्तित्वासाठी झगडत असतो. आपल्या स्पीसीजच्या मेंबर बरोबर केला जाणारा स्ट्रगल आहे त्याला इंट्रा स्पेसिफिक म्हणायचं. स्ट्रगल ऑफ 2 डियर्स फॉर अ ग्रास. त्यानंतर दुसऱ्या स्पीसीजच्या मेंबर्स बरोबर सुद्धा आपला स्ट्रगल असतो, इंटर स्पेसिफिक स्ट्रगल. स्ट्रगल ऑफ डियर अँड शीप और गोट्स फॉर अ ग्रास, इंटर स्पेसिफिक स्ट्रगल झाला. आणि त्याचबरोबर या एन्व्हायरमेंट बरोबर सुद्धा आपला स्ट्रगल असतो, त्याला आपण एन्व्हायरमेंटल स्ट्रगल म्हणतो. आणि या स्ट्रगलमुळं बरेचसे मारले जातात, डिस्कार्ड केले जातात आणि त्यामुळं प्रत्येक स्पीसीजचं पॉप्युलेशन जरी त्याची रिप्रोडक्टिव्ह कॅपॅसिटी जास्त असली तरी सुद्धा मोर ऑर लेस कॉन्स्टंट आहे. जनरली कॉम्पिटिशन occurs in closely related species. जनरली कॉम्पिटिशन ही क्लोजली रिलेटेड स्पीसीज मध्ये आहे, कारण रिसोर्सेस लिमिटेड आहेत. एक्झाम्पल घ्यायचं झालं तर शॅलो साऊथ अमेरिका लेक, जर तिथं आपण व्हिजिट दिली तर त्या ठिकाणी फ्लेमिंगोज आणि फिश, त्या लेकमध्ये व्हिजिट दिली तर त्या ठिकाणी फ्लेमिंगोज आणि फिश या दोघांमध्ये कॉम्पिटिशन आहे. या दोघांमध्ये कॉम्पिटिशन आहे. कशासाठी? फॉर कॉमन फूड. कॉमन फूड साठी कॉम्पिटिशन आहे. काय फूड आहे त्यांचं? झू प्लॅंक्टॉन्स. झू प्लॅंक्टॉन्स हे कॉमन फूड आहे आणि त्याच्यासाठी मग यांची कॉम्पिटिशन वाढते. यांची कॉम्पिटिशन कॉमन फूड साठी या एरियामध्ये वाढलेली आहे. आता ज्यामध्ये कॉम्पिटिशन असते, ज्या 2 स्पीसीज मध्ये कॉम्पिटिशन असते, 1 स्पीसीज 2 स्पीसीज मध्ये कॉम्पिटिशन आहे तर त्यातली एक स्पीसीज काय करते? इट रिड्यूस efficiency of other species. कारण इंटरफेरिंग, त्या
इंटरफेरिक आणि इनहिबिटरी रोल आहे. एक स्पीसीज दुसऱ्या स्पीसीजची इफिशियन्सी कमी करत असते, कारण इंटरफेअर त्याच्या ॲक्टिव्हिटीमध्ये करत राहणं, इनहिबिटरी रोल त्याचा त्यामध्ये आहे. आणि त्यामुळं ज्या स्पीसीजची इफिशियन्सी कमी होते ती स्पीसीज हळूहळू नष्ट होते. आणि इथं विशेष बघा, रिसोर्सेस आर अबंडंट. भरपूर रिसोर्सेस आहेत, पण दोन स्पीसीजमध्ये कॉम्पिटिशन आहे. त्यात एक स्पीसीज दुसऱ्या स्पीसीजला इंटरफेअर करत असते सारखे, इनहिबिटरी रोल आहे त्याचा, आणि दुसऱ्या स्पीसीजला त्याची इफिशियन्सी कमी करून हळूहळू ती स्पीसीज नष्ट कशी होईल यासाठी प्रयत्न करत असते. एका स्पीसीज द प्रोसेस. मग कॉम्पिटिशन म्हणजे काय? द प्रोसेस in which fitness of one species significantly lower the presence of other species. एक स्पीसीज बघा, एक स्पीसीज ज्यांच्यामध्ये कॉम्पिटिशन आहे, एक स्पीसीज काय होते, त्या एन्व्हायरमेंटसाठी फिट होते आणि ती स्पीसीज दुसऱ्या स्पीसीजला कसं खाली खेचता येईल, त्यांचं इफिशियन्सी कशी कमी होईल, ती नष्ट कशी होईल यासाठी प्रयत्न केले जातात. गॉस यांनी एक लॅबोरेटरी एक्सपेरिमेंट केला. आणि त्यांनी पाहिलं, लॅबोरेटरी एक्सपेरिमेंट केला की ज्याच्यामध्ये रिसोर्सेस लिमिटेड आहेत. रिसोर्सेस लिमिटेड असतील तर सुपेरियर स्पीसीज इलिमिनेट अदर स्पीसीज. जी सुपेरियर स्पीसीज असेल ती स्पीसीज दुसऱ्याला इलिमिनेट करते. परंतु नेचरमध्ये, इन नेचर इट इज नॉट कन्क्लुजिव्ह. नेचरमध्ये आपण असं कन्क्लुजन काढू शकत नाही. पण त्यांनी लॅबोरेटरीमध्ये एक्सपेरिमेंट केला आणि त्याच्यामध्ये रिसोर्सेस लिमिटेड ठेवले, तर त्यांना असं आढळून आलं की एक जी सुपेरियर स्पीसीज आहे ती दुसऱ्याला इलिमिनेट करत असते. त्यानंतर अबिंगडॉन tortoise in Galapagos Island. गॅलापागस आयलँड वरती जे टॉर्टॉइज होते ते सुरुवातीला व्यवस्थित जगत होते, परंतु त्या ठिकाणी आपण गोट्स इंट्रोड्यूस केले. ज्यावेळी आपण त्या ठिकाणी गोट्स इंट्रोड्यूस केले त्यावेळी हे जे टॉर्टॉइज आहेत दे गेट एक्सटिंक्ट.
इन डिकॅड्स, काही कालावधीतच ते एक्सटिंक्ट झाले. ज्यावेळी गोट्स इंट्रोड्यूस केले आपण त्या एरियामध्ये, त्यावेळी हे एक्सटिंक्ट झाले, कारण या गोट्सची ग्रेझिंग इफिशियन्सी जास्त होती. त्यामुळं गोट्स या टॉर्टॉइजला सुपेरियर ठरले आणि त्यामुळं या टॉर्टॉइजच्या स्पीसीज काही काळातच तिथून एक्सटिंक्ट झालेल्या आहेत. म्हणजे एक स्पीसीज दुसऱ्या स्पीसीजला कॉम्पिटिशनच्या प्रोसेसमध्ये नष्ट करण्याचा प्रयत्न करत असतेच. जी सुपेरियर स्पीसीज आहे ती दुसऱ्या स्पीसीजला इलिमिनेट करण्याचा प्रयत्न नक्कीच करणार. त्यानंतर कॉर्नल्स एक्सपेरिमेंट, कॉर्नल्स एलेगंट, दुसरा एक्सपेरिमेंट इथं आपण बघू. कॉर्नल्स एलेगंट यांनी फील्ड एक्सपेरिमेंट केला. आणि पाहिलं रॉकी सी कोस्ट ऑफ स्कॉटलँड, रॉकी सी कोस्ट ऑफ स्कॉटलँड या ठिकाणी पर्जर, जे पर्जर या ठिकाणी पर्जर सुपेरियर बार्नॅकल्स आहेत. जे पर्जर सुपेरियर बार्नॅकल्स आहेत ते डॉमिनंट आहेत. बार्नॅकल्स तिथे सुपेरियर जे आहेत ते जे डॉमिनंट आहेत ते स्मॉल बार्नॅकल्स जे आहेत कॅथॅमस, हे जे स्मॉल बार्नॅकल्स आहेत हे त्या झोन मधून फ्रॉम दॅट झोन दे बिकम्स एक्सटिंक्ट. तिथून सुपेरियर बार्नॅकलनी स्मॉल बार्नॅकल्सना तिथून इलिमिनेट करण्याचं काम केलेलं आहे. कारण ते डॉमिनंट आहेत, सुपेरियर आहेत, ते डॉमिनंट आहेत आणि त्या झोन मधून बाकी स्मॉलर बार्नॅकल्स इलिमिनेट करण्याचं काम केलं जातं. यामध्ये आता कार्निव्होर आणि हार्बिव्होरचा विचार केला तर herbivores are more affected than carnivores. Herbivores वरती जास्त परिणाम होतो कार्निव्होर्स पेक्षा. जे गॉस प्रिन्सिपल आहे ते काय सांगतं आपल्याला? इट स्टेट्स दॅट गॉस प्रिन्सिपल स्टेट दॅट टू क्लोजली रिलेटेड स्पीसीज, दोन जर क्लोजली रिलेटेड स्पीसीज असतील कॉम्पिटिंग फॉर सेम रिसोर्स, एकाच रिसोर्स साठी त्यांची कॉम्पिटिशन असेल, एकाच रिसोर्स साठी जर त्यांची कॉम्पिटिशन असेल तर एक जो सुपेरियर आहे तो इन्फेरियरला इलिमिनेट करणार. दे डज नॉट कोएक्झिस्ट, हे फार काळ राहू शकत नाहीत.
दे डू नॉट कोएक्झिस्ट. ते फार काळ तसे राहू शकत नाहीत, कारण रिसोर्सेस आणि इथं कसं आहे, रिसोर्सेस लिमिटेड आहेत. रिसोर्सेस लिमिटेड असतील. बघा, गॉस प्रिन्सिपल आपल्याला काय सांगतं, टू क्लोजली रिलेटेड स्पीसीज विच आर कॉम्पिटिंग विथ इच अदर, resources are same and limited, the superior species can eliminate the inferior species, they does not coexist. हे गॉसनी आपल्याला सांगितलेलं आहे आणि यावरच यापूर्वी नीटला MCQ पण विचारला गेलेला आहे. यामध्ये नीटला MCQ पण विचारला गेला आहे. त्याच्याबरोबर रिसोर्स पार्टिशन, म्हणजे एकाच ठिकाणी जरी वेगवेगळे ऑर्गॅनिझम राहत असतील, त्यांचा रिसोर्स जरी सेम असला तरी सुद्धा, जसं आपल्याला एखाद्या ठिकाणी जेवणाचं निमंत्रण आहे आणि जेवण देण्याची व्यवस्था छोटी आहे, एका वेळी 50 लोकांना ती व्यवस्था करू शकतात आणि आपण 1000 लोक तिथं बोलवलेले आहेत, सगळ्यांनी एकदाच जेवण केलं तर सगळाच प्रॉब्लेम होईल. शक्य आहे का ते? नाही. परंतु आपण काय करणार मग, काही जणांना 10 ते 11 या वेळेत जेवायला बोलवणार, काहींना 11 ते 12 पुढं, असं प्रत्येकाला आपण वेगवेगळ्या वेळी जेवायला बोलवलं तर इथं काहीही अडचण येणार नाही. त्याच कन्सेप्टला आपण म्हणतो रिसोर्स पार्टिशन, रिसोर्सचं पार्टिशन करतो आपण. आणि याच्यासाठी मॅक आर्थर यांनी क्लोजली रिलेटेड स्पीसीज ज्या आहेत, बघा, वार्बल्स, क्लोजली रिलेटेड स्पीसीज ज्या आहेत, एक्झाम्पल वार्बल्स, दे आर लिव्हिंग ऑन सेम ट्री, एकाच झाडावरती ते राहतात, रिसोर्स सेम आहे, एकाच झाडावर राहतात, रिसोर्स सुद्धा त्यांचा सेम आहे, परंतु त्यांच्यामध्ये कॉम्पिटिशन अवॉइड करण्यासाठी त्यांनी काय केलं, डिफरंट फॉरेजिंग हॅबिट, म्हणजे मगाशी म्हटलं तसं प्रत्येकाची फीडिंगची हॅबिट वेगवेगळ्या वेळी आहे. फीडिंग टाईमच त्यांनी बदलला आणि फीडिंग टाईम बदलल्यामुळं समजा ज्यांना 10 ते 11 बोलवलेलं आहे, इतर लोकांनी तिथं जायचा विषयच नाही. तसं यांचं फीडिंग टाईम बदलल्यामुळं यांची कॉम्पिटिशन, इट हेल्प्स टू अवॉइड कॉम्पिटिशन अँड दे कॅन कोएक्झिस्ट. ते राहू शकतात, काही अडचण नाही आहे, कारण प्रत्येकाची फीडिंग टाईम वेगळा आहे. रिसोर्स जरी सेम असला, एकाच झाडावरती जरी राहत असले हे वार्बल्स, तरी सुद्धा प्रत्येकाचा फीडिंग टाईम वेगळा आहे आणि त्यामुळं तिथं कॉम्पिटिशन होत नाही. अवॉइड करण्याचा प्रयत्न अशाही पद्धतीनं केला जातो. सो दिस इज अबाउट कॉम्पिटिशन.